हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मराठी मधल्या प्रश्न क्रमांक 5 अर्थातच उपयोजित लेखनामधले जे काही 3 उपप्रश्न असतात ज्याच्या माध्यमातून संपूर्ण 24 मार्क्स कसे मिळवायचे याविषयीचा हा संपूर्ण सेशन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण याच्यातल्या प्रत्येक सब सेक्शनवर एक नवीन सेशन आपल्याला या ठिकाणी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. चला, विदाउट वेस्टिंग अवर टाइम हम स्टार्ट करते हैं. अशा 24 मार्कांसाठी ज्याच्यात उपयोजित लेखनांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो आपला आहे ना, खालील कृती सोडवा म्हणून, जो काही प्रश्न क्रमांक 5. आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये 3 प्रकार असतात, अ, आ आणि ई. याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो काही प्रकार असतो त्याच्यामध्ये पत्रलेखन आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे सारांश लेखनाचा. त्याचबरोबर जो काही सेकंड प्रश्न असतो आ मध्ये, त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या 3 पैकी आपल्याला कोणत्या पण 2 सोडवायचे असतात. आणि जो काही तिसरा प्रकार असतो ई प्रकारामधला, त्याच्यामध्ये आपल्याला लेखन कौशल्य अर्थातच 8 मार्कांसाठीचा हा प्रश्न असतो, निबंध लेखन ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे निबंध विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये काय असतं, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. यापैकी एका विषयावर आपल्याला सविस्तर निबंध लिहायचा असतो. त्याच्यातल्या आता आपण एका प्रकाराला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न असतो तुमचा हा है ना, प्रश्न क्रमांक 5 मध्ये अ, आणि ज्याच्यामध्ये असतं पत्रलेखन. आता ह्या पत्रलेखनाचे जे काही वेगवेगळे प्रकार असतात, पत्रलेखनांमधलं कोणतं पत्रलेखन लिहिणं आपल्यासाठी चांगलं असतं, ज्याच्यात जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात, याची आपण सविस्तर माहिती बघूयात. आता पहा, या जी काही पत्रलेखनाची कृती असते, या कृतीमध्ये जनरली मागणी पत्र किंवा विनंती पत्र या औपचारिक पत्रांपैकी एक पत्र आपल्याला या परीक्षेमध्ये विचारलं जातं, किंवा जर आपण विचार केला तर अभिनंदन पत्र किंवा कौटुंबिक पत्र ज्याला आपण म्हणतो, हे अनौपचारिक पत्रामध्ये येतात. याच्यापैकी एक पत्र विचारलं जातं. म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न पत्र विचारलं जाईल आणि ह्या दोन्हीपैकी एका पत्राला आपल्याला स्वीकारणं, एक पत्र आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये लिहायचं असतंय. याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, तर ह्या दोन्हीपैकी कमीत कमी आपल्याला कोणतंही एकच पत्र लिहायचं आहे. त्याच्यात आपल्याला ऑप्शन दिलेलं असतंय, ते आपल्याला निवडायचंय. या आकृतीबंधामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवण्यासारख्या गोष्टी जर कोणत्या असतील तर ज्याला पत्र लिहायचंय त्याचं नाव असेल, त्याचा पत्ता असेल, त्याचबरोबर जो पत्र लिहितोय म्हणजे आपण है ना, आपण कोणाच्या नावानं पत्र लिहित आहोत त्याच्यामध्ये आपला पत्ता असेल, आपलं नाव असेल, या सगळ्या गोष्टी. आणि जे काही औपचारिक पत्र असतात याच्यामध्ये जो विषय दिलेला असतो ना, तो विषय एकदम स्पष्टपणे लिहिणं सुद्धा गरजेचं असतं. औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे काय, मुळात जे प्रोफेशनल असतात, म्हणजे ज्या आपण कोणीतरी एखाद्या कार्यालयाला पत्र पाठवत असतो किंवा एखाद्या शासकीय कामासाठी किंवा एखाद्या ज्याला आपण प्रोफेशनल म्हणतो थोडक्यामध्ये, हे का नाही. आणि कौटुंबिक म्हणजे कसं असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये जनरली सगळं आपलं असतं अशा अर्थानं, ठीक आहे. म्हणून तुम्ही औपचारिक आणि अनौपचारिक हा प्रकार पहिल्यांदा समजून घ्या. आणि याच्यामध्ये ह्या औपचारिक प्रकारामध्ये ह्या विषय ह्या बाबीला सगळ्यात महत्त्व असते, हे सुद्धा आपण या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. आता ज्यावेळेस आपण आता सगळं विज्ञान युग सुरू झालेलं आहे ना, आपण आता पत्र पाठवायचं म्हणजे काय, आता प्रत्येक वेळेसच पोस्टानं पाठवत नाही. आता बराचसा भाग हा ईमेलनं सुद्धा, म्हणजे जे काही पत्राला पहिलं महत्व असायचं आता तेच महत्व आता ईमेलला प्राप्त झालेलं आहे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये ईमेल ही गोष्ट सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये ऍड केलेली आहे. म्हणून परीक्षेत ईमेल प्रारूपानुसार पत्र लिहिणं अपेक्षित ठरवलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीचा म्हणजे या मुद्द्याचा सुद्धा आपल्याला पत्रलेखन करत असताना विचार करायचा आहे. आता काही गोष्टी ध्यानात ठेवाव्याच लागतात पत्र लिहित असताना. त्या कोणत्या पहा. सगळ्यात पहिला मुद्दा आहे पत्राचा विषय नीट समजून घ्या. म्हणजे तुम्ही जे पत्र लिहायला निवडत आहात ना, त्याचा विषय पहिल्यांदा नीट समजून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, औपचारिक पत्रामध्ये आता जसं मी सांगितलं की विषय लिहिणं फार महत्वाचं असतं. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे योग्य मायना लिहिणं, आणि त्या पत्राचा जो काही आपल्याला शेवट करायचा आहे ना, शेवट कोणत्या शब्दांनी करायचा आहे. अशा आता पत्रागणिक आपण ज्यावेळेस सेशन घेऊ त्यावेळेस वेगवेगळ्या पत्रामध्ये काय मायना असायला पाहिजे, त्याची सुरुवात कशी असली पाहिजे, शेवट कसा असला पाहिजे, या सगळ्यांबद्दलची डिटेल्स सुद्धा तुम्हाला या सेशन मध्ये किंवा आपल्या वेगवेगळे जे काही आपण सब्जेक्ट
नुसार जे काही सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा मी यावेळेस सांगल. या पत्रामध्ये नेमके आपण आता उदाहरणार्थ मागणी पत्र आहे, तर या नेमकं आपण मागणी कशाची करतोय, किंवा एखादा अभिनंदन पत्र आहे तर नेमकं अभिनंदन कोण्या बाबतीत कशाबद्दल करत आहोत, आहे का नाही, किंवा असं जे काही विनंती पत्र आहे तर नेमकी कशाची विनंती करत आहोत, अशा पद्धतीचा जो काही आपला विषय आहे तो स्पष्टपणे त्याच्यामध्ये अधोरेखित झाला पाहिजे. आणि म्हणून हा मुद्दा आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे की आपलं म्हणणं जे काही आहे ते अगदी मुद्देसूदपणे मांडायचं, जे काही समजलं पाहिजे पुढच्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपले पत्र लेखनाची जी काही भाषा असणार आहे ती थोडीशी प्रोफेशनल ठेवायची आहे का नाही. असं काहीतरी गावंडाळ, ज्याला रटाळ किंवा अगदीच गावरान पद्धतीने नाही, म्हणजे तुमची बोली भाषा वगैरे आपण बोलण्यातून आपल्या बोली भाषेचं प्रदर्शन करू ती गोष्ट वेगळी असते. पण या ठिकाणी मात्र अशी एकदम असं संसदीय भाषा, एकदम लिखाणाच्या योग्य भाषेमध्येच आपल्याला या ठिकाणी पत्रलेखन पूर्ण करायचं आहे. आता दुसरा प्रकार असतो तो म्हणजे सारांश लेखनाचा. आणि मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सल्ला देतो की सारांश लेखन हा सुद्धा म्हणजे पत्रलेखनामध्ये जर तुम्हाला काही चुका होत आहेत वगैरे असं जर काय वाटत असेल तर मुळात सारांश लेखन हे फार कमी शब्दामध्ये लिहायचं असतं आणि फार जिथल्या तिथं एकदम पुढं समोर दिलेलं असतंय है ना, कथाकथन दिलेलं असतंय त्याचा एक तृतीयांश भाग आपल्याला लिहायचा असतो, ज्याच्यामध्ये काही गोष्टी अशी असतात की जर एखादी गोष्ट सांगत असताना बाबा असं एखादं वाक्य जे सांगितलं नाही तरी चालतं, त्या गोष्टीचा अर्थ बदलणार नाही, अशी वाक्य रचना तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची असते, गाळायची असते. आणि 3-4 वाक्यांमधलं एकच वाक्य उचलायचं असतं जे अर्थपूर्ण आहे आणि जे राहिलेला कथेचा अर्थ काय करतंय, पूर्ण करतंय. चला, हा सुद्धा एक दुसरा प्रश्न आहे, पण जो पत्र लेखनाला काय असतो, ऑर मध्ये असतो. याच्यामध्ये हा सुद्धा 6 मार्काला, म्हणजे तुम्ही जर पत्र नाही लिहिलं तरी चालतं, तुम्ही सारांश लेखन लिहिलं तरी तुम्हाला 6 मार्क्स मिळू शकतात. आणि याच्यामध्ये काय आहे तर जो काही आपला प्रश्न क्रमांक कोणता असतो, पहिल्या विभागातला आहे ना, प्रश्न क्रमांक जो काही पहिल्या क्रमांकाचा प्रश्न असतो जो अपठित आहे ना, अपठित गद्याचा जो काही हा प्रश्न असतो, तो प्रश्न आहे की जो काही भाग दिलेला आहे अपठित आहे ना गद्याचा, त्या गद्याचा 1/3 असा सारांश तुमच्या शब्दामध्ये लिहा. आणि हा प्रश्न तुम्हाला हमखास फिक्सच असतो. मग आता प्रश्न पहिला काय येईल त्याच्यावर हे वेगवेगळं डिपेंड आहे. आता सारांश लेखन करत असताना आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. त्या कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्यात बघा. या कृतीचं नेमकं स्वरूप काय असणार आहे, यामध्ये जो काय आपला पहिला प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न म्हणून काय दिलेला असणार आहे तर या अपठित उतार्याचं सारांश लेखन आपल्याला आपल्या शब्दामध्ये करायचंय. इथं काय करायचं आहे तर अपठित उतार्याचा 1/3 म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, जर समजा एखादा भाग असेल तर त्याचा फक्त 33% शब्दांमध्ये, जर समजा एखादा उतारा 300 शब्दांचा असेल तर आपल्याला 300 नाही तर 100 शब्दांमध्येच त्याचं कन्व्हर्जन करायचंय. असं हे किती शब्दामध्ये सांगितलेलं आहे तर 1/3 एवढ्या अशा भागामध्ये ते जो काय एवढा अपठित उतारा असणार आहे त्याचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे. आता या सारांश लेखन करत असताना आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. त्या कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो पूर्ण उतारा दिलेला आहे तो आपल्याला एकदम काळजीपूर्वक वाचायचा. म्हणजे उतारा वाचल्यानंतर आपल्या जेवढं डोक्यात राहील, आपल्या जेवढं ध्यानात राहील ना, आपल्याला तेवढंच सांगायचं. ठीक आहे. बाकी जास्त काय म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काय सांगण्याची तर गरज पडणार नाही, मात्र काही महत्वाचं सांगणं राहून जायला पण नको, याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जे काही त्याच्यातले ठळक मुद्दे असतात ना, एकदम महत्वाचं एखादं वाक्य असतं ते वाक्य नाही गाळायचं आहे का नाही. जे नाही सांगितलं तरी चालतंय, उतार्याचा अर्थ बदलणार नाही असं जर वाटत असेल तरच ते वाक्य गाळायचे. बाकी महत्वाचे शब्द, महत्वाचे वाक्य पूर्ण घ्यायचे. उदाहरण आणि दाखले गाळून टाका. जसं एखादं उदाहरणार्थ किंवा एखादा असं दृष्टांत दिलेला असतो किंवा एखादं समजून सांगण्यासाठी एखाद्या मुद्द्याचा वापर केला जातो, एखाद्या घटनेचा वापर केला जातो, ती घटना सांगायची गरज नाही. काय करायचं, असं झालं, विषय संपला. ठीक आहे. म्हणजे हे जे काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला काय करतात तर राहिलेला जो 2/3 भाग असतो ना तो काढून टाकायला मदत करतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साध्या म्हणजे काय, आपल्या सिंपल भाषेमध्ये सुबोध म्हणजे जे वाक्यरचना आपण टाकायलो त्याच्यातून काहीतरी म्हणजे समजावं आपल्याला आपण काय बोललोय, अशा साधारण शब्दामध्ये हा सगळा सारांश लेखन आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो. ठीक आहे.
त्याच्यानंतरचा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे जाहिरात लेखन. आता मुळात जाहिरात लेखन म्हणजे काय, तर तुम्ही जे काही रस्त्यांवर बोर्ड पाहता, एखाद्या दुकानचा बोर्ड पाहता, या सगळ्या गोष्टी आपण दैनंदिन व्यवहारात जगत असलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. हा आहे प्रश्न क्रमांक 5व्यातला आ. म्हणजे अ मध्ये काय होतं, पत्रलेखन आणि सारांश लेखन, ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं होतं. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये आ हा काय प्रकार आहे, तर याच्यामध्ये एकूण 5 गुणांसाठी, हा पूर्ण म्हणजे 10 गुणांसाठी प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असे जाहिरात लेखन. या जाहिरात लेखनामध्ये आपल्याला नेमकं काय काय करायचंय, तर त्याच्यामध्ये आपण बघूयात. बघा, एक कृती विचारली जाईल, काही मुद्दे दिले जातील तुम्हाला, काहीतरी एखाद्या दुकानासंदर्भातली माहिती दिली जाईल किंवा काही पण मुद्दे दिले जातील. या मुद्द्यांमध्ये काही गोष्टी ध्यानात ठेवायच्यात की जो विषय दिलेला आहे त्या विषयानुसार आपल्याला जाहिरात करायची आहे. मग ती जाहिरातीमध्ये महत्वाचे जे काही मुद्दे घेऊन त्या, आता जाहिरात कशी असली पाहिजे, तर एकदम आकर्षक असली पाहिजे, है का नाही. म्हणजे पहा, आता या व्हिडिओचा थंबनेल बनवत असताना कसा बनवलाय, की तुम्हाला ती थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे अरे अरे, इथं राम सर आपल्याला काय करणार आहेत, तर उपयोजित लेखनाबद्दलची काही माहिती सांगणार आहेत, है का नाही. म्हणून तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पाहण्यासाठी आलात. म्हणजे अशी हा झाला एक जाहिरातीचा प्रकार, की त्या ठिकाणी तो थंबनेल पाहिल्यानंतर किंवा ते जाहिरातीचं पोस्टर पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या ग्राहकाच्या लक्षात आल्या पाहिजेत, की या ठिकाणी मला काय भेटणार आहे, ते कधी भेटणार आहे, है नाही, त्याच्या त्या दर्जा कसा असणार आहे, कशा पद्धतीने भेटणार आहे, त्याचा वेळ काय असणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या नमूद करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही मिळणार आहे आपल्याला ते किती 50 ते 60 शब्दांमध्ये वापरायचं आहे. हा याच्यासाठी जी काय शब्दांची मर्यादा दिलेली आहे ती किती असणार आहे, 50 ते 60 शब्दांमध्ये. किंवा आता आणखी एक माझा बऱ्याच विद्यार्थ्यांना असा सल्ला असतो, की तुम्हाला जर समजा ही जाहिरात लेखनाबद्दलची थोडी कटकट वाटली, बाबा चला ठीक आहे, नाही तर त्यालाच तुम्हाला एक ऑर मध्ये, जाहिरात लेखनालाच एक ऑर मध्ये असं दिलेलं असतंय, की जसं आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये ऍक्टिव्हिटी असतात ना, आपण मॅथमॅटिक्स मध्ये बऱ्याच वेळेस ऍक्टिव्हिटी वगैरे सुरू केलेल्या आहेत, का नाही, PYQs वगैरे. तर हे जे ऍक्टिव्हिटीज असतात ना, त्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये एक 5 मार्काचा प्रश्न असतो. आणि मला वाटतं इथं तरी तुमचे एखाद दुसरा मार्क्स कटण्याची शक्यता असते, पण ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये मात्र बिलकुल मार्क्स कटू शकत नाही. म्हणून माझं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणणं असतं की तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटी बेस्ड जो क्वेश्चन असतो जाहिरातीमधला, तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. चला, जाहिराती लेखनानंतरचा पुढचा प्रकार काय असतो, तर तो जाणून घेण्याआधी ज्या काही जाहिरात करत असताना ज्या गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे त्या कोणत्या, तर जाहिरातीचा विषय समजून घेणं, विचार करून मुद्दे ठरवणं, कोणते मुद्दे करायचे आहेत, आकर्षक भाषामध्ये ते लिहिलेलं असलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर तुमचं जे काही समजा उदाहरणार्थ शॉप आहे, दुकान आहे, ते दुकान कुठं आहे, त्याचं स्थळ, वेळ म्हणजे दुकान कधी चालू होणार कधी बंद होणार आहे ना, 9 ते 5 असेल, 8 ते 6 असेल, म्हणजे काय जे काही तुमचं 11 ते 8 असेल, काय जो काही वेळ असेल तो वेळ, त्याचबरोबर आहे ना, या ठिकाणी लिहित असताना ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला नमूद करायच्या आहेत. ठीक आहे. चला, आता ही जाहिरात लेखनाच्या प्रकारात झाल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बातमी लेखनाचा. आता ही जाहिरात लेखन, बातमी लेखन है ना, ह्या ज्या गोष्टी आहेत, कथाकथन वगैरे, ह्या सगळ्या एकमेकांच्या प्रकारात आहेत. आपल्याला या सगळ्या 5-5 मार्कांसाठी विचारलेल्या गोष्टी, त्यापैकी आपल्याला फक्त किती लिहायच्या आहेत, 2 लिहायच्या आहेत. हे आपल्याला ध्यानात ठेवायचंय. बातमी लेखनाबद्दल माहिती घेऊयात. हा आहे दुसरा प्रश्न, तो 5 मार्कांसाठी आहे. आता याच्यामध्ये काय आहे, तर ह्याच्यामध्ये एखादा विषय दिला जाईल, अगदी जाहिरातीसारखंच एखादा विषय दिला जाईल आणि त्या विषयाला अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, तर त्याची बातमी तयार करायची आहे. मग एखादा प्रसंग असेल किंवा एखादा समारंभ असेल किंवा एखादा हे ना एखादी घटना घडून गेली, काहीतरी घटना घडून गेली, शाळेत एखादा प्रोग्राम घडलाय, असं कोणती पण एखादी घटना घडलेली असू शकते, ज्याचे आपल्याला काय करायचंय, वृत्तलेखन, म्हणजे थोडक्यामध्ये त्याचं बातमी लेखन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता हे करत असताना बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्र यांच्या मदतीने दिले जातील. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, एखादा चित्र सुद्धा प्रश्न क्रमांकामध्ये दिलेलं जाऊ शकतं, की याच्यावरून तुम्हाला बातमी बनवायची. मग ते चित्र कशाचं असू शकतंय, तर त्याच्यावर आधारित आपल्याला बातमी लेखन करता आलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सुद्धा आपल्याला किती शब्दांमध्ये लिहायचंय, 50 ते 60 शब्दांमध्ये. जास्त काय फापट पसारा लिहित बसायची गरज पडत नाही. ठीक आहे. आता ध्यानात ठेवायत अशा काही गोष्टी, म्हणजे पहिला मुद्दा, घटनेमध्ये अचूक विश्लेषण, म्हणजे घटनेत नेमकं काय घडलं. बातमी कशी असते, पेपरला सगळं काही डिटेल्स मध्ये लिहिलेलं असतंय, तसा डिटेल्सनेस त्याच्यामध्ये आलेला पाहिजे. वस्तुनिष्ठ असते आणि तटस्थ भूमिका. आता तटस्थ म्हणजे नेमकं काय, वस्तुनिष्ठ म्हणजे काय, तर वस्तुनिष्ठ म्हणजे जे घडलंय ते बाबा, आणि तटस्थ म्हणजे काय, असा पक्षपात नाही करायचा. म्हणजे उदाहरणार्थ
काहीतरी घटना घडली ना आपण कुणाची तरी बाजू घेतोय. म्हणजे आजकालची मीडिया जर बघितली ना तर ती मीडिया सरकारच्या किंवा भारत सरकारच्या विरोधात किंवा भारत सरकारच्या बाजूनं अशी असलेली तशी असू नये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं तर आपण मीडिया आहोत, आपण पत्रकार आहोत आणि पत्रकार कसा असतो तटस्थ असतो. त्याला सरकारशी काही घेणं देणं नसतं किंवा त्याला घटना कुठं घडली, कोणाच्या विरोधात घडली, कोणाच्या बाजूने घडली याच्याशी काही घेणं देणं नसतं. तटस्थ म्हणजे अशी निपक्ष अशी भूमिका घेणं. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे अचूक आणि योग्य तपशील. म्हणजे जे घडलंय ते सगळं योग्य, म्हणजे बघा आपण आजही बातम्यांवर खूप सारा विश्वास ठेवतो. आपल्याकडे जे वर्तमानपत्र असतात त्यांवर त्याच्यात आलेल्या माहितीवर आपण विश्वास ठेवतो, आहे का नाही? तसं ती बातमी जी माहिती आहे ती अचूक आणि योग्य अशी असली पाहिजे. अपमानकारक भाषा टाळावी, म्हणजे आपल्या लिहिण्यातून कुणालाही, म्हणजे आम्ही पहिल्यांदा जसं सांगितलं असंसदीय भाषा आपल्याला वापरायची नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, अपमानकारक भाषा या ठिकाणी टाळायची आहे. दुसरा महत्वाचा आहे सोपी आणि सुटसुटीत शब्दरचना करायची. तो आपल्याला एक्झामिनरला, म्हणजे आपली जरी बातमी जनता वाचणार नसली तरी आपली बातमी आहे ना एक्झामिनर वाचणार आहे आणि जो पेपर आपला तपासणार आहे, आणि म्हणून लक्षात ठेवायचं त्याला तरी किमान आपलं अक्षर ओळखू यायला पाहिजे, म्हणून ही सुटसुटीत असली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बातमीचा मथळा, आहे का नाही? बातमीचा मथळा म्हणजे आपण जसं वाचतो ना एकदम हेडलाईन ज्याला म्हणतो तशी हेडलाईन सुद्धा योग्य, म्हणजे हेडलाईनला सुद्धा मार्क असतात आणि ती हेडलाईन सुद्धा आपल्याला योग्य शब्दात लिहिता आली पाहिजे. त्याचबरोबर उपशीर्षक, म्हणजे पहा बऱ्याच वेळेस काय असतं, वर असतं बातमीचं एकदम शीर्षक आणि त्याच्या खाली थोड्या लहान अक्षरामध्ये काय असतं तर जी घटना घडली ना त्याच्याबद्दल थोडं डिटेल, आणि एकदम सगळ्यात खाली काय असतं तर एकदम सारं डिटेल. म्हणजे एकदम वर असते हेडलाईन, त्याच्यानंतर खाली असते सब हेडलाईन. तुम्ही म्हणता सर मराठीचा पेपर आहे तुम्ही इंग्रजीमध्ये बोलत आहात, नाही बिलकुल नाही. ठीक आहे, हेडलाईन म्हणजे तुम्हाला लक्षात आलं शीर्षक, त्याच्यानंतर असतं उपशीर्षक आणि नंतर खाली असतं बातमी लिहायला सुरुवात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं आपण जाहिरात लेखनामध्ये सांगितलं की दिनांक, त्यानंतर बातमी कधी घडली, त्यानंतर बातमी कुठं घडली, त्यानंतर बातमी त्या दिनांकामधला सुद्धा वेळ काय होता. ठीक आहे, आणि त्या जी कुणाच्या संदर्भात घडलेली आहे याविषयीची सगळी डिटेल माहिती तुम्हाला या प्रकारामध्ये बातमी लेखनामध्ये लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायच्यात. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कथाकथन, आणि मला वाटतं हा प्रकार ना विद्यार्थ्यांच्या खूप आवडीचा असतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की जे आपल्याला माहित असतात जनरली, आहे का नाही? म्हणजे पैशाची गोष्ट असेल, पावसाची गोष्ट असेल, किंवा आजीबाईचा भोपळा, अरे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात त्यांच्यातले जे मुद्दे किंवा मजकूर वाचले ना की आपल्या लक्षात येते की अरे 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 अशी ही गोष्ट आहे. म्हणजे काही मुद्दे दिलेले असतात, किंवा बऱ्याच वेळेस असं पण असतंय की काही एक गोष्ट दिली ती अपूर्णच दिली आणि तिला आपल्याला काय करायचंय, पूर्ण करायचंय. तर पूर्ण करत असताना आपल्याला आपला कल्पना विस्तार वाढवता येतो, आपल्याला आपल्या इमॅजिनेशन करायचं आणि इमॅजिनेशन करून आपण राहिलेली गोष्ट पूर्ण करू शकतो. आता हे सगळं ह्याच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊ. तर ह्या कृतीचं स्वरूप म्हणजे काय, कथालेखन काय असते त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ. बघा, या कृतीमध्ये पुढील पैकी एका प्रकारचं कथालेखन करण्यास सांगितलं जाईल. कोणत्या प्रकारचं? बघा सॉरी, चला सगळ्यात पहिलं आहे कथा बीजावरून कथालेखन आणि शीर्षकावरून कथालेखन. त्याचबरोबर दिलेल्या शब्दावरून कथालेखन, मुद्द्यांवरून कथालेखन. याच्यामध्ये काय दिलेलं असतं की आपल्याला काही मुद्दे दिलेले असतील, त्या मुद्द्यांमध्ये काय असतंय सांगितलं ना मी आताच तुम्हाला, एक शीर्षक दिलेलं आहे, त्याच्यानंतर असे 4-5 मुद्दे कनेक्ट असे डॉट डॉट करून दिलेले असतील आणि त्या सगळ्यांना एकत्रित करून आपल्या लक्षात येईल की अरे अरे अशी अशी गोष्ट आहे, त्या गोष्टीला आपल्याला काय करायची, अजून भर घालून ती गोष्ट थोडीशी काय करायची, मोठी करायची. हे सगळं करत असताना कधी कधी असं पण आहे की एक अपूर्ण कथा दिलेली आहे आणि त्या अपूर्ण कथेला आपल्याला पुढे चालून काय करायचंय, पूर्ण करायचंय. हा प्रकार सुद्धा कथालेखनामध्ये येतो. यापेक्षा वरीलपेक्षा वेगळ्या सर्जनशील पद्धतीने कथालेखनाची कथा आहे ना कृती दिली जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शब्द मर्यादा किती असते, तर याच्यासाठी शब्द मर्यादा असते 80 ते 100 शब्द. ठीक आहे, आता बघा याच्यातले जे काय मी पहिल्यापासून प्रश्न क्रमांक 5 मधले जे काय पहिल्यापासून प्रश्न सांगितलेले आहेत याच्यामध्ये डिटेल प्रकार आपल्याला या ठिकाणी एक एक प्रकार यामध्ये पाहायचा आहे. ठीक आहे, आता कथालेखन करत असताना ध्यानात ठेवायच्या गोष्टी कोणत्या कोणत्यात बघा. तर कथालेखन करत असताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. त्यामध्ये दिलेल्या सगळे मुद्दे लक्षपूर्वक आपण वाचले पाहिजे. थोडे डॉट 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 असे शिल्लक है ना, जसे टायटल टाईप मुद्दे असतात ना ते दिले जातात. कथेचा आराखडा समजून घेतला पाहिजे, नेमकी म्हणजे कथा काय आहे है ना, त्याचा मुद्दा काय आहे, नेमकी
काय त्याच्यात सांगितलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या कथेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे थोडक्यात काय तर त्याचा जो गाभा दिलेला आहे, त्या कथा नेमकी काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कथेतलं स्थळ असेल, पात्र असेल, त्यांना आपण नावं द्यायची आहेत. आता तुम्ही काही पण नावं नाही द्यायची. तिथं जर त्यांनी दिलेली असतील तर त्याच्यानुसार हे करा, त्याला विस्तार करा त्याचा. आणि जर नसतील दिली तर मग मात्र तुम्हाला स्वातंत्र्य असतंय, तुम्ही सुद्धा देऊ शकता. संपूर्ण कथा ही भूतकाळात लिहावी. म्हणजे ते काही असं कल्पनाशक्ती म्हणजे भविष्य काळात असं होऊ शकत नाही. कथा काय असते तर कथा म्हणजे गोष्ट असते, आणि गोष्ट काय तर ही घडलेली असते. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेस कथा लिहित असताना याच्यातला जो काही टेन्स असतो है ना, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, याच्यामध्ये जो काही वाक्यरचना असली पाहिजे, असे झाले तसे है ना, तर त्या पद्धतीनं होते वगैरे, म्हणजे हे सगळं भूतकाळात लिहायचं आहे आपल्याला. भविष्यकाळ किंवा वर्तमान काळाचा सुद्धा विचार करायचा, वापर करायचा नसतो. कथेची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे, आणि कथेनुसार ज्याच्यामध्ये गरजेनुसार ज्याच्यात संवाद असला पाहिजे. हा त्याला असे म्हणाला, तो त्याला तसे म्हणाला, आणि मग दोघांनी असे ठरवले वगैरे वगैरे, याच्याविषयी सुद्धा एकदम मनोरंजक पद्धतीनं आपलं सेशन कथा लेखनावरचं यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता कथेचा शेवट हा परिणामकारक असावा, आवश्यक तिथं परिच्छेद, म्हणजे ही काय तर 3 ते 4 परिच्छेदामध्ये अशी कथा लिहिता जर आपल्याला आली, कविता नाही, आपलं कथा लेखन चालू हे का नाही, तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी कथेचा समारोप केल्यानंतर जे काही लास्टला मोरल असतं ना, मोरल ऑफ द स्टोरी, किंवा जे काय कथेचं तात्पर्य, बाबा असं झालं तर असं होऊ शकतं, असं नाही करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तर ज्याला आपण तात्पर्य म्हणतो, ज्याला आपण बोध म्हणतो है का नाही, तो बोध असतो, त्याला असं तात्पर्य म्हणून सगळ्यात शेवटी काय केलं पाहिजे, ते तात्पर्य सुद्धा कथेचं लिहून टाकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, जसं बातमीमध्ये आपण पाहिलं की हेडलाईनला बरोबर खूप महत्व असतं. म्हणजे तुम्ही हेडलाईन बघून ती बातमी वाचत असता, थंबनेल बघून तुम्ही व्हिडिओ पाहता, त्या पद्धतीनं कथेचं शीर्षक बघून बरेच जण कथा वाचत असतात. तर कथेला शीर्षक तुम्ही किती योग्यरित्या देताय, आणि त्या शीर्षकाचा आणि कथेचा संबंध असला पाहिजे हे का ना. म्हणजे गोष्ट आहे माणसाची आणि तुम्ही वाघाचं शीर्षक नाही, असं बिलकुल नाही चालणार. ठीक आहे, किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातली उदाहरणं आपल्याला त्याच्यावरचा स्पेशल सेशन असणार आहे, म्हणून मी त्या गोष्टी रिव्हील करत नाही. मात्र तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचंय, शीर्षकाला सुद्धा सगळ्यात महत्वाचं है ना मार्क्स असतात, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे लेखन कौशल्य. आता हा विद्यार्थ्यांचा सगळ्यात आवडता प्रकार, म्हणजे जिथं असं बऱ्याच मी असं ऐकलेलं आहे की इथं काही पण लिहिलं तरी चालतं, असं मित्रांनो बिलकुल नाही. इथं सुद्धा तुम्हाला 3 मर्यादा आखून दिलेल्या आहेत, 3 चौकटी दिलेल्या आहेत, आणि त्या तिन्हीपैकी 3 क्षेत्रांपैकी तुम्हाला नेमकं कोणत्या गोष्टीला जास्त हे करता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला प्रकार 6 मार्कांसाठी होता, दुसरा 5 आणि 5 अशा 10 मार्कांसाठी, आणि तिसरा हा जो काही प्रश्न आहे तो 8 मार्कांसाठी विचारलेला आहे. या 8 मार्कांमध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन, दुसरा आहे आत्मकथन, आणि तिसरा आहे वैचारिक लेखन. प्रसंग लेखन म्हणजे एखाद्या स्थळाचं वर्णन करायचंय, तुम्हाला एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायचंय, एखाद्या घटनेला असं विस्तृत पद्धतीनं है ना तुम्हाला प्रेक्षकांसमोर मांडायचंय, वाचक वर्गापुढे मांडायचंय, हे असते प्रसंग लेखन. जेव्हा तुम्ही आत्मकथनाचा विचार करताना त्यावेळेस तुम्हाला आत्ममग्न व्हायचं असतंय. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या झाडाच्या रूपात येता, तुम्ही स्वतः झाड आहात, आणि झाड म्हणून तुम्हाला तुमच्या वेदना, तुमचं आहे ना जगणं, तुमच्या गोष्टी, तुमच्या अडचणी, तुमचं हे तुम्हाला जगासमोर मांडायचंय है का नाही, वाचकांसमोर मांडायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही वैचारिक असता त्यावेळेस, वैचारिक म्हणजे असं म्हटलं जातं, जो न देखे रवी तो देखे कवी, असं का म्हटलं जातं, कारण कवी हा कल्पना करून लिहित असतो. म्हणजे थोडक्यात काय तर त्याच्या वैचारिकतेला अशी एक प्रगल्भता निर्माण झालेली असते. त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायच्यात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येकाबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. पहिला आहे प्रसंग लेखन, म्हणजे एखादी घटना घडून गेली, एखादा प्रसंग घडून गेलाय, त्याचा असं विस्तृत असं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे, विस्तृत अशी माहितीचं प्रदर्शन करायचं आहे. दुसरं असणार आहे आत्मकथन, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः आत्ममग्न व्हायचंय त्या गोष्टीमध्ये, आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल तुमचं मत या ठिकाणी मांडायचं आहे. आणि तिसरं आहे वैचारिक लेखन. या प्रत्येकाबद्दल वेगवेगळी माहिती डिटेलमध्ये घेऊतच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची, याची शब्द मर्यादा असणार आहे 100 ते है ना 120. म्हणजे पहिल्यापासून पत्रलेखनापासून जाहिरात असेल, सारांश लेखन असेल, कथा लेखन असेल, किंवा हे वैचारिक लेखन असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधलं हे किती
मर्यादा वगैरे, शब्द साठा वगैरे काय वापरायचा, किती वापरायचा, कसा वापरायचा, याविषयीच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायच्यात. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण प्रसंग लेखनाबद्दल माहिती घेऊयात. तर प्रसंग लेखन करत असताना म्हणजे एक वर्णन असतंय, आपल्याला त्या गोष्टीचं, घटनेचं काय करायचं आहे, वर्णन करायचंय. ह्या गोष्टीमध्ये या प्रकाराच्या निबंधात एखादं दृश्य असेल, घटना असेल, प्रसंग असेल, स्थळ असेल किंवा व्यक्ती असेल, प्राणी असेल, यावर निबंध केलेला असतो, यावर आपल्याला लिखाण काम करायचं असतंय, लिहायचं असतंय. हा लिहित असताना ओघवत्या भाषेत, ओघवत्या भाषेत म्हणजे काय, असं सहज शब्द फुटलाय आपल्याला आणि तो आपण कागदावर उतरवला, त्याला म्हणायचं ओघवत्या भाषेमध्ये. अशा ओघवत्या भाषेमध्ये आपण वर्णन केलंय. कथन किंवा निवेदन, निवेदन म्हणजे आता आपण म्हणतो ना की बाबा तुम्ही कोणाबद्दल तरी सांगताय, है ना, तुम्ही स्वतःबद्दल नाही सांगताय, स्वतःचं मत नाही व्यक्त करताय, तुम्ही असं कोणाबद्दल तरी सांगताय, त्याला म्हणायचं निवेदन. अशा निवेदन टाईप ह्या प्रकारामध्ये आपल्याला हा निबंध लिहायचा असतो. भाषा साधी असली पाहिजे. म्हणजे बघा ना, तुम्ही एखाद्याबद्दल माहिती सांगताय, मग ती फार किचकट स्वरूपात, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे ना काय केलं तर ज्ञानेश्वरी लिहिली. कोणती, त्यांनी स्वतःबद्दल, स्वतःच नाही, त्यांनी गीतेचा जो अर्थ आहे तो ज्ञानेश्वरीत मराठीमध्ये सांगितला आणि म्हणून गीतेत काय आहे ते मराठीत सांगत असताना जशी ज्ञानेश्वरी लिहिली. मग ज्ञानेश्वरी लिहिताना काय कारण होतं, तर गीता ही संस्कृत मध्ये होती, त्याचा अर्थ आपल्या सामान्य जनांना कळावा, आहे का नाही, म्हणून 56 भाषांचा ते आपल्याला पुढे बघायचं आहे का नाही. तर त्याच्यामध्ये जे काही त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे तो कसा केलेला आहे, जो आपल्या सर्वसामान्य माणसाला समजावा असा. तसं आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन करतोय ना, एखाद्याबद्दल माहिती सांगतोय ना, तर ती आपली जबाबदारी किती पुढच्याला समजली पाहिजे. म्हणून आपली भाषा कशी असली पाहिजे, साधी असली पाहिजे, सोपी असली पाहिजे आणि चित्रमय असली पाहिजे. आता चित्रमय म्हणजे आपल्याला काय निबंधात एखादं चित्र रेखाटायचंय का, तर मित्रांनो बिलकुल नाही. चित्रमय म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळेस निबंध लिहिताय किंवा लिहिल्यानंतर जर एखादा माणूस तो निबंध वाचायला लागला तर त्याच्या डोळ्यासमोर असं चित्र निर्माण झालं पाहिजे, है ना, त्याला असं कन्फ्युज नाही झालं पाहिजे. वाघ असा निघालेला आहे दरारा करत जंगलातून, त्यानं असे आरोळी ठोकली, अरे ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्याच्या डोळ्यासमोर जंगल आलं पाहिजे, तो वाघ आला पाहिजे, ती वाघाची डरकाळी आली पाहिजे. आरोळी माणसं देत असतात, डरकाळी वाघ डरकाळी देत असतो. म्हणजे ह्या शब्द गोष्टी, म्हणजे तुम्ही जर तिथं वाघाची आरोळी असा शब्द वापरला तर मग लक्षात येतंय ते चुकलंय. मग आता वाघाची डरकाळी, हे का नाही. सिंहाची काय असते, गर्जना, म्हणजे का वाघाची गर्जना आणि सिंहाची डरकाळी, अशा गोष्टी. म्हणजे आपण शब्द प्रयोग काय करतोय याच्यावर फार महत्वाची गोष्ट असते, फार गोष्ट डिपेंड असते, अवलंबून असते. चला, जिथं गरज पडेल तिथं सुभाषित असेल, वचन असतील, म्हणी असतील, आहे का नाही, किंवा वाक्प्रचार असतील, अशा गोष्टींचा जर वापर केला तर तुमचं जे काही लेखन आहे, कोणतं लेखन, प्रसंग लेखन, ते अधिकाधिक काय होऊ शकतं, भारी 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 येऊ शकतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, लक्षात घ्यायच्या आहेत. प्रसंग लेखनाच्या ह्या गोष्टींमध्ये लक्षात घेत असताना आता आपला दुसरा प्रकार आहे तो आत्मकथनपर. आणि आत्मकथनपर म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः त्यात जाता रे. म्हणजे एखाद्या झाडाबद्दल सांगायचंय ना, तर तुम्ही स्वतः झाड होता. एखाद्या नदीबद्दल सांगायचंय, तुम्ही स्वतः नदी होता. तुम्हाला ह्या ब्लॅकबोर्ड बद्दल सांगायचंय, तर तुम्ही स्वतः ब्लॅकबोर्ड होता. आणि आजकाल आता डिजिटल बोर्डचा जमाना आलाय, तुम्ही स्वतः डिजिटल बोर्ड व्हाल. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं तुम्हाला. चला, कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या, तर या प्रकारच्या निबंधामध्ये सजीव किंवा निर्जीव वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करून हे लेखन लिहायचं असतं. मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्हाला स्वतः, आहे का नाही, म्हणजे राम म्हणाया गेलो रामची होऊनी झालो, म्हणजे माझं नाव राम आहे म्हणून मी उदाहरण दिले असं बिलकुल नाही. तर असं म्हणतात ना, बाबा मी ना देवाचं भजन करायला गेलो, तुकोबाराय म्हणतात ना, आणि मी स्वतःच देव झालो. तसं तुम्ही ज्याचं वर्णन करताय ना, तर ते वर्णन करण्याआधी तुम्हाला स्वतःला आधी तसं व्हायचंय आणि मग तुम्हाला तुमच्या वेदना, तुमचे प्रश्न, तुमचं मत, तुमच्या गोष्टी तुम्हाला कागदावर मांडायच्या आहेत. किती सोपं आहे ना. सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे हा आत्मकथनपर निबंध, ज्याच्यामध्ये काही गोष्टी ध्यानात ठेवायच्यात, ज्याच्यामध्ये आत्मव्रत असेल, मनोगत असेल, आत्मनिवेदन असेल, अशा ह्या गोष्टी. आणि त्या सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे एक जीवनक्रम मांडायचा असतो. म्हणजे तुम्ही जर नदीपासून सांगताय ना, तर मग नेमकं नदीचं
जसं एका कवीनं सांगितले आहे ना, नदी बाई माये माझी डोंगरात घर आणि लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. तसं म्हणजे तिथून सुरू झाले. तिथं कुठून सुरू झालंय तर तिचं डोंगरात घर असतंय. मग त्या डोंगरात पडलेल्या पाण्यापासून तिचं एका ठिकाणी हे निघत 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 नदीचं काय होते, जन्म होतो. आणि नदीचा जन्म झाल्यानंतर तिचा तो समुद्राला जाण्यापर्यंतचा जो प्रवास असतो, त्या प्रवासात तुम्ही स्वतः नदी आहात. मग तुमचा जन्म कसा झालाय आणि तुम्ही जाऊन त्या अथांग सागराला जाऊन कसे मिळालात, या सगळ्या गोष्टीचं विस्तृत वर्णन तुम्हाला तुमच्या निबंधात जर करता आलं तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे लेखक काय असू शकणार आहेत, है का नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकारांबद्दलची माहिती आपल्याला पाहायची आहे. तुम्ही काळजी करू नका, आपण एक एक विषयावर बघणार आहोत. म्हणजे उपयोजित लेखनांमध्ये पत्रलेखनापासून ते शेवटच्या आत्मकथन आणि नंतरचा जो वैचारिक लेखनाचा प्रकार आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. या वैचारिक निबंधाचा जर विचार केला तर आता बघा, वैचारिक म्हणजे काय, असं फार नर्वस. म्हणजे इथं आमच्या सगळ्या आपल्या टीम मध्ये बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की राम सर तुम्ही फारच नर्वस असता, फार असं वैचारिक असतं. म्हणजे माझ्याकडे बऱ्याच वेळेस असं काहीतरी अपडेट्स वगैरे मुद्दा असेल ना, तर फार असा वैचारिक असला तर माझ्याकडे दिला जातो. थोडं ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळेसच काय हसायचं, प्रत्येक वेळेसच काय एंटरटेनमेंट करायचं आहे ना, मला नाही आवडत तसं. तर मग बरेच मला म्हणतात की तुम्ही फारच वैचारिक असता. नाही रे, तसं काही नसतं. पण मी तुम्हाला सांगतो की वैचारिक हा शब्दच असा आलो की असा येतो की जिथं आपण काहीतरी विचार करायला लागलो, तर जिथं आपण काहीतरी एखाद्या लिमिट पेक्षा पुढे जाऊन सोचायला, अरे असं झालं तर असं काय होईल, हे झालं तर हे काय होईल. आणि ह्या प्रकारामध्ये आपल्याला ध्यानात ठेवायचंय की याच्यामध्ये एखाद्या गंभीर विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपल्याला काय करायचं असतंय, असं वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालून, मुद्द्यांचं स्पष्टीकरण देऊन तो विषय आपल्याला स्पष्ट करायचा असतो, मांडणी करायचा असतो. चला, यामध्ये परिच्छेदात एक जे काय आपल्याला 3-4 परिच्छेदामध्ये ही मांडणी करायची आहे, त्या परिच्छेदामध्ये एकेका मुद्द्याचा विस्तार करायचा असतो. त्या सगळ्यांमध्ये भाषा ही कशी ठशी वाचली पाहिजे, ठशी म्हणजे जशी अशी उमटून दिसली पाहिजे. त्याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्ययकारी असावी. प्रत्ययकारी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की नेमकं तुम्ही काय मांडणी केलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे सुवचन असतील, सुविचार असतील, या सगळ्या गोष्टींचा वापर याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीनं हे आहे उपयोजित लेखन. जर हे तुमचं पूर्ण झालेलं असेल तर 24 मार्कांसाठीचा हा प्रश्न, हा पेपर तुमचा अगदी सुटसुटीत सुटलेला असेल. आणि आजपासून आपण एक सिरीज चालू करत आहोत, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5, ज्याच्यामध्ये आणि ई याच्यामध्ये हे सगळे प्रश्न मी आतापर्यंत जे काय भाग सांगितले, या प्रत्येक भागावर स्पेशल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा नेमका कोणत्या प्रकारावर स्पेशल व्हिडिओ बनवू. त्या कमेंट्स नुसार माझा हा व्हिडिओ या लेखनाबद्दल चाललेला असेल. एवढंच काय तर हँड रिटन काही प्रकार असतील त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. मात्र तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे काही 10वीचे मित्र असतील त्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. पण त्याआधी तुम्हाला नेमकं कोणत्या सेशन बद्दल माहिती पाहिजे आहे, कोणत्या सेशनवर जास्त डिस्कशन करायला पाहिजे आपण, अशा सेशनचं नाव, अशा लेखन प्रकाराचं नाव मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.